हाय हॅलो नमस्कार, मी पूजा. आज माझा वाढदिवस होता म्हणूनच जरा बाहेर जायचं होतं. कुठे जायचं आहे हे मला फारसं माहीत नव्हतं. म्हणजे त्याला ना थोडंफार सरप्राईजच म्हणता येईल. पण थोडं थोडं माहीत झालं होतं कारण लेकरं ना माझ्या आईकडे गेलेले होते. मग त्यांना न यायला आणायला जायचं होतं. तर सकाळी पप्पाला बोलत होते आम्हाला ना राजूरला जायचं आहे. तर थोडीशी कल्पना आली होती मला. आज सकाळी एवढी फजिती निघाली की कायच सांगू. आज बर्थडे असल्यामुळं ना सगळ्यांना रिप्लाय देण्यात एवढा वेळ गेला आणि तेवढ्यात माझ्या चुलत जावाच्या सवासणी होत्या आणि त्या सकाळी येऊन म्हणल्या की तू सवासणी ठेवायला जाय आणि स्वयंपाकाला पण ये. तर त्यांना सांगितलं माझं काही येणं होणार नाही, पण मग मी सवासणी ठेवायला गेले आणि आम्हाला 9 वाजता जायचं होतं आणि 8:30 वाजता मी ठेवून आले सवासणी आणि जरा झटपट पटापट लक्ष्मीजी घर के अंदर असं काहीसं मी आवरलं. आणि आमच्यासोबतनं माझे वाकडीचे देर आणि जाऊ यायचे होते. तर ते वाकडीला राहतात आणि मग ते दोघं पण आले. घरून निघायला 9 वाजले होते आणि फक्त चहाच घेतला होता. नाश्ता काय करणं झाला नाही म्हणून समोर एका स्टॉपवर थांबलोत आणि आमच्यासाठी साऊथ इंडियन डिश म्हणजेच डोसा मागितला आणि लेकरांनी इडली वरण आणि सांबार हे असं काय घेतलं होतं. आणि हो, आता तुमच्या सगळ्यांचाच प्रश्न असेल की ताई तुम्ही कुठं चाललात? तर आम्ही ना जालन्याच्या वॉटर पार्कला चाललोत आणि वॉटर पार्कमधून आम्हाला ना राजूरला पण जायचं होतं कारण तिथून राजूरचं मंदिर गणपती बाप्पाचं मंदिर जवळ आहे. आणि तसंही बरेच दिवस झाले लेकरांचा नाद होता जेव्हापासून उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात का तेव्हापासून की वॉटर पार्कला चला, वॉटर पार्कला चला. पण असेच काही लग्न किंवा घरचे काही अडचणी कामं असतात तर त्यामुळं आमचं जाणं झालं नाही. त्याच्यामुळं मग त्यांनी प्लॅन केला आज जायचं आहे म्हणून. तर लेकरांना नेऊन आणलं कारण आता पण शाळा चालू झाल्या का लेकरांना कुठं जायला वेळ भेटत नाही, सुट्ट्या नसतात आणि आपल्याला पण आपले शेतीतले कामं चालू झाले की कुठं जायला वेळ भेटत नाही. आणि लेकरं तर एवढे एक्सायटेड होते ना, सारखं त्यांच्या काकाला विचारत होते किती वेळ आहे जायला, किती वेळ आहे जायला. लेकरांनी खूप जास्त एन्जॉय केलं आणि आम्ही सगळ्यांनी पण तिथं ना मला मोबाईल नाही नेता आला कारण सांभाळणार कोण, एकच मोबाईल घेतला होता लेकरांच्या काकाचा. तर त्याच मोबाईलमध्ये शूटिंग आणि व्हिडिओ घेतले तर याच्यामध्ये काय टाकायला मला जमलं नाही. 12 ते 12:30 आम्हाला जालन्यामध्ये पोहोचायला वाजले होते आणि तिथं थोडीशी खरेदी केली होती. थोडीशी लेकरांना आणि आम्हाला पण कपडे घ्यायचे होते. तर मार्केटमध्ये कपडे घेतले आणि मग नंतर आम्हाला 1च वाजला तिथं पोहोचायला. 3-3:30 वाजेपर्यंत आम्ही होतो पार्कमध्ये आणि नंतर जेवणाचा टाईम झाला. मग 3:30 वाजता जेवायला गेलो. म्हणजे कोणी म्हणू लागलं ना तिथं 3-3:30 वाजता ते जेवायचं बंद होतं आहे. त्यामुळं आधी जेवणं करून घेतले आणि पुन्हा नंतर थोडासा एन्जॉय करायला लेकरांना नेलं. 1-2 स्लाईड राहिल्या होत्या तर त्याच्यावर लेकरांना नेलं. थोडंसं म्हणजे आम्ही 7 वाजता पोहोचलो असतो मंदिरामध्ये. त्यामुळं अजूनच वातावरण एवढं छान दिसू लागलं आणि मंदिर पण खूप मस्त आहे, पाहायसारखंच आहे. मोठमोठे तोरण हे लावलेले इथं त्यामुळं खूप छान वाटू लागलं तिथं आणि छान गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. आम्ही थोड्या वेळ तिथं बसलो. आता वेळ झाली होती घराकडे यायची. तर घरी निघालोत आणि येता येताना जालन्यामध्ये एका स्टॉपला थांबलोत आम्ही. तिथं खूप छान आईस्क्रीम भेटते असं त्या दोघांचं म्हणणं होतं, म्हणजे जावाचं आणि त्यांचं, कारण त्यांचं ना कपड्यांचं दुकान आहे. तर ते नेहमी तिथं आईस्क्रीम खातात तर ते म्हणले आपण जाऊया. मग तिथं गेलोत आणि खरंच बेस्ट आईस्क्रीम दिली होती त्यांनी. सगळ्यांनी आपापल्या आवडीचे फ्लेवर सांगितले आईस्क्रीमचे आणि छान असे आईस्क्रीम एन्जॉय केली आणि नंतर मग बड्डेचं सेलिब्रेशन करायचं होतं. पण सगळ्यांनी आताच आईस्क्रीम खाल्ल्यामुळं ना कोणीच राजी नव्हतं बड्डे म्हणजे केक कापायला. त्यामुळं केक आणलाच नाही, ते कॅन्सल केला आणि मग घराकडे निघालो. तर असा काहीसा दिवस होता आजचा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.